सर्वांना मैत्रीपूर्ण आणि मानाचा जय भीम. बंधूंनो, येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव म्हणा किंबहुना वेगवेगळ्या पातळीवरती संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर जगामध्ये ही जयंती साजरी केली जाते. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व हे निव्वळ भारतीय व्यक्तिमत्व नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून या 4 दिवसांमध्ये किंबहुना काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारे, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारे, बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे, किंबहुना बाबासाहेबांविषयी प्रेम, आस्था, आपुलकी, जिव्हाळा, श्रद्धा या सगळ्या गोष्टींमुळे ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. परंतु गेल्या 4 दिवसातलं चित्र पाहता माझ्या हे लक्षात आलेलं आहे की बाबासाहेबांची जी मूळ फोटो आहेत, बाबासाहेबांची जी मूळ चित्र आहे, त्या फोटोंव्यतिरिक्त आता एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, ज्याला आपण शॉर्ट भाषेमध्ये AI म्हणतो, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याचा अर्थ आहे. आणि या AIला आपण सांगितल्याच्या नंतर आपल्याला जसा हवा आहे तसा फोटो आपल्याला भेटतो. ठीक आहे, मात्र बाबासाहेबांचे सर्व फोटो तयार असताना, म्हणजे बाबासाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे, आपण बरेच त्यांचे व्हिडिओ बघता आहात. बाबासाहेबांची BBC न्यूजला जी मुलाखत आहे, त्या मुलाखतीत बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर येते. संविधान सभेत बोलत असताना बाबासाहेबांचा व्हिडिओ आहे, किंबहुना बरेच फोटो, संविधान सभेतले फोटो, मंत्रालयात जात असताना, माई साहेबांच्या सोबतचा, भाषण देत असताना, विमानात चढत असताना, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आपण बघत असतो. उदाहरणार्थ, हा जो सचित्र ग्रंथ आहे तो हरी नरके यांनी शासनाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. शिवाय विजय सुरवाडे म्हणून सुद्धा आहेत. या विजय सुरवाडेंनी बाबासाहेबांच्या मूळ फोटोंचा हा सचित्र ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे. सांगण्याचा उद्देश असा की AI हे आपल्याला अस्तित्वात नसलेल्या किंबहुना काल्पनिक गोष्टीला सौंदर्य प्राप्त करून देणारं अशा पद्धतीचं ते यंत्र म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातं. बाबासाहेबांचे एवढे फोटो उपलब्ध असताना बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे राजविंड होतं. बाबासाहेबांचे विलायतीतले फोटो पहा, किंबहुना वेगळ्या पद्धतीचे फोटो, म्हणजे अगदी दक्षिणेकडच्या पोशाखात सुद्धा बाबासाहेब, नेहमी 3 पीसमध्ये बाबासाहेब आहेत. ज्यावेळी त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आयुर्वेदिक, त्यावेळेचा बाबासाहेबांचा वेगळ्या पद्धतीचा फोटो आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे बाबासाहेबांचे फोटो आहेत. हे सर्व फोटो असताना आपण AIच्या मदतीने बाबासाहेबांची मूळ प्रतिकृती जी आहे, बाबासाहेबांचा मूळ चेहरा जो आहे, तो मूळ चेहरा बदलण्यासाठीच आपण प्रयत्न करतो आहोत की काय, असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि यामुळे होईल काय की बाबासाहेबांचे मूळ चेहरा, बाबासाहेबांचं मूळ व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं याबद्दल आपणच आत्ताच्या पिढीपुढं आणि येणाऱ्या पिढीपुढं एक गोंधळाची मानसिकता निर्माण करतोय की काय, अशा पद्धतीचा एक भास मला, किंबहुना ती एक वेगळ्या पद्धतीची गोष्ट, वस्तुस्थिती आणि वास्तव लक्षात यायला लागले. त्यामुळं सर्वांना माझी नम्र विनंती आहे की कृपया, आता लावले असतील डिजिटल तर फ्रेम बदलता येत नाही, मात्र डिजिटल बोर्ड बदलता येतो. AIचे बाबासाहेबांचे फोटो न लावता आपण मूळ बाबासाहेबांच्या फोटोचं, किंबहुना बाबासाहेबांची जी चित्र आहेत, या फोटो प्रदर्शनात आपण
मूळ बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व डिजिटलच्या रूपानं, स्टेटसच्या रूपानं, किंबहुना ज्या जाहिराती निघत आहेत त्या जाहिरातीच्या रूपानं व्हॉट्सॲपमध्ये कोणत्याही प्रकारचं बाबासाहेबांचं AIचं फोटो सेशन न करता बाबासाहेबांचा मूळ फोटो, मूळ व्यक्तिमत्व आपण सर्वांनी प्रसारित करावं, अशा पद्धतीची एक बाबासाहेबांचा अभ्यासक आणि अनुयायी या नात्यानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.